आज सगळ्यात आधी मी घरी आली. कोणी नाही घरात, एकदम शांतता आहे. कधी कधी अशी शांतता पण बरी वाटते, येतील हळूहळू. तर आज स्पेशल दिवस, खास आहे आज. आज जायचं संध्याकाळी बाहेर जेवायला. का कशासाठी ते सांगणार आहे, पण निदान आजच्या दिवशी तरी माझा हेअरकट व्हावा. आता बघूया जायला खाली. आज मला वेळ आहे तर बघते, पण आता मिस्टर म्हणाले मी पण येतोय लवकरच. मी पण आले, ते पण आलेत, पाठोपाठी येतात. तर आता बघूया, मग ते आले तर मला खाली जायला मिळालं पाहिजे. मग आमच्या एकदा गप्पा रंगल्या की काय खरं नाही. पण आज तरी मला हेअरकट करायला मिळावा. बघूया. सगळेच लवकर आलेले आहे आज. सगळे कसे काय लवकर, आकाश पण लवकर आले. बाकी मी राहून घेऊन आलेली आहे. येता येता काही ना काहीतरी आणायचं. चला. सॅटरडे तसा खुशी खुशीचाच असतो एकदम. म्हणजे घरी येताना सगळे आनंदित होऊन येतात. आणि आज तर काय बाबा स्पेशल आहे ना, पण त्याला वेळ आहे अजून. तो पण भूक लागली आकाशला. म्हटलं आता मला काहीतरी बनव. आता काय अचानक काय बनवायचं बरं, झटपट आता काय करणार म्हणून काय केलं, याच्यामध्ये थोडा रवा, थोडं दही, थोडं चण्याचं पीठ, थोडं तांदळाचं पीठ, थोडं गव्हाचं पीठ. कारण माझं काय म्हणतात ना, मल्टीग्रेन आटा संपलाय. मग त्याच्यामुळे आता थोडी हिरवी मिरची, जिरं, हळद असं करून आता पटपट पटपट त्याला चहा बरोबर देते बनवून. संध्याकाळी कशी भुकेची वेळ असते, त्याच्यामुळे काही ना काहीतरी लागतंच. त्याच्यामुळे इकडे चहा, इकडे दूध गरम करत ठेवलं होतं. आणि आता म्हटलं हा इन्स्टंट डोसा या लोकांना देते. आणि मला जायचं आहे आज हेअर कटिंग करायला. आज करायचंच आहे हेअरकट. आणि आज काय जेवण तर करायचंच नाही ना मला. चला, संध्याकाळचा नाश्ता. चहा पण झालाय. फायनली हेअरकट झालंय. बटरफ्लाय हेअरकट. 2 दिवस झालं करायचं नाचते. आज करेल, उद्या करेल. त्याला मुहूर्त मिळत नव्हता, पण आता मिळालंय. चला, कसं वाटतंय? छान वाटतंय का? मला तर भारी वाटतंय. काहीतरी चेंज. तर आज वेळ काढलाय दोघींनी. तिने माझ्यासाठी काढलाय आणि मी पण स्वतःसाठी काढलाय. कारण मला आज जायचंय बाहेर. म्हटलं हेअरकट तर झालंच पाहिजे. कसं वाटतंय नक्की सांगा. मला तर आवडलाय, छान वाटतंय. आज आता डिनरला बाहेर जायचंय. का तर सांगते कारण. माझा आणि मिस्टरांचा दोघांचा वाढदिवस याच महिन्यात असतो. आणि कसं असतं माहिती आहे का, दोघांचा लागोपाठच येतो. माझ्यानंतर 5 दिवसांनी त्यांचा असतो. मग आम्ही काय करतो, वर्किंग डेजमध्ये तो आला वाढदिवस दोघांचे, पण आता मी बघितले दोघांचे पण वर्किंग डेजमध्ये आहेत. मग त्यावेळेला ना येऊन परत कुठे बाहेर जायला नको वाटतं, म्हणजे अंगात ताण नसतं. मग आम्ही असं एक दिवस ठरवतो की एकाच दिवशी दोघं सेलिब्रेट करतो. मग मोस्टली कसं सॅटरडे बरा पडतो किंवा संडे बरा पडतो. त्या दिवशी मग कसे आपण फ्रेश असतो, छान तयारी करू शकतो, छान एकमेकांवर गप्पा मारू शकतो आणि बाहेर जाऊ शकतो डिनरला. म्हणून आज माझा झालाय 2 दिवसापूर्वी आणि त्यांचा 2 दिवसानंतर आहे. म्हणून आम्ही आजचा मधला दिवस घेतलाय की आज आम्ही सेलिब्रेट करणार. कारण पुन्हा मग वर्किंग डेज सुरू होतात. असं आमचं असतं. चालतंय. सगळंच काही मनासारखं त्याच दिवशी केलं पाहिजे असं 8 तास आम्ही करतो. त्या दिवशी देवाला नमस्कार करायचं. आणि आपल्याला एक असतं ना, बर्थडे आहे म्हटल्यावर बाहेर गेलं पाहिजे. मग काहीतरी निमित्ताने बाहेर जायचं. आता गणपती असल्यामुळे महिना 1.5 महिना आम्ही कुठेच हॉटेलिंग केलं नाही. तर आता पण मी व्हेजच खाणार आहे. आणि ते स्पेशल ठिकाणी जाणार आहोत. तर त्याची स्टोरी आहे ती सांगते तुम्हाला. कराडचा फेमस शिवराज धाबा. मग त्याचंच एक ब्रँच म्हणतात ना, इकडे झाली आमच्या इथेच. मग तिथे जाणार आहोत. ॲक्च्युली तो धाबा पूर्वी ना एका असं एकदम छोट्याशा जागेत असं बाजूने अशी गोंडपाटं लावलेली असायची आणि आतमध्ये 2-4 टेबल असायचे. आणि त्याच्यावर तो अख्खा मसूर आणि रोटी त्यांची फेमस. त्यावेळी आम्ही तिथे जेवलो होतो. म्हणजे आम्ही तेव्हापासून जेवतोय. म्हणजे माझं गावच ते असल्यामुळे जेव्हा पण आम्ही जातो तिकडे जायचो. कारण त्याची टेस्ट एवढी चांगली. हळूहळू ते इतकं प्रसिद्ध झालं. आता एवढा मोठा धाबा कराडमध्ये झालाय ना तो, अक्षरशः म्हणजे मोठे मोठे शेफ पण येऊन गेले की त्याची टेस्ट घ्यायला. इतकं म्हणजे पार्किंग वगैरे भरपूर आणि खूप सजावट. एकदम असं म्हणतात ना, महाराजांचा पुतळा आणि एकदम वेगळाच लुक आहे त्या धाब्याचा. लुकपेक्षा तिथलं जेवण म्हणजे तिथे तुम्हाला मेनू कार्ड असं जास्त मिळणार नाही. कारण त्यांचे ठराविकच पदार्थ आहेत. एक अख्खा मसुरा, काजू करी, भरलं वांग, रोटी आणि मग तो राईस आणि त्याच्यावर एक मटक्यातलं दही मिळतं. आहा, अप्रतिम असतं. मग आता मला खूप दिवसापासून इच्छा होती. गणपतीच्या वेळेला पण मी म्हटलं, पण तेव्हा एवढं वेटिंग होतं ना, आम्ही आलो. मग म्हटलं आता निवांत जाऊया, मस्त त्या धाब्यावरती अख्खा मसुरा खाऊया. तर तिकडे जायचंय. आणि मग त्या निमित्ताने हेअरकट वगैरे, बर्थडेला काहीतरी पाहिजे ना, आपण छान दिसलं पाहिजे, फ्रेश राहिलं पाहिजे, स्वतःसाठी पण वेळ काढला पाहिजे. तर ते आता जायचं.
आकाश केक घेऊन आला होता. चला एकाच दिवशी आम्ही दोघं आज केक कापणार आणि सेलिब्रेट करणार आणि नंतर मग डिनरला जाणार. आमचा वाढदिवस आम्ही एकत्र करतो आणि काय आम्हाला ओळखतो आकाश नेहमीप्रमाणे आकाशने आमच्या दोघांना ओवाळलं. तोच ओवाळतो. घरगुतीच असतं आपलं फॅमिली. आता काय आपण लहान नाहीत मोठे आहोत पण हौस असते, मुलांची पण हौस असते आणि आपल्याला पण एक निवांतपणा मिळतो. आणखीन एक छान वाटतं. त्या निमित्ताने काहीतरी छान छान होतं. लहानपणी कुठे आपण असं काही सेलिब्रेट वगैरे करत होतो पूर्वी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अहो तुम्हाला उदंड आयुष्य मिळो आणि अशीच आपण दोघं मिळून मज्जा करू. एकाच दिवशी एकाच महिन्यात वाढदिवस येतो. चला रेडी व्हा, जायचंय ना? जायचं निघूया. आकाश झालंय का? आकाश बसलाय काहीतरी खेळत. काय केलंयस? हेअरकट केलंय. तुम्ही मगाशी बाहेर गेलात मग मी म्हटलं चला हेअरकट करून येऊया. 2 दिवस झालं करायचं म्हणून होते. छान केलाय. चांगला केलंय का? ते पुढचं मस्त कापलंय पुढचं. चला तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे. थँक्यू. दोघांचं एकत्र. आता कंजूस म्हणू नका माझ्या नवऱ्याला कोणी. कंजूस कसलं त्याच्यावर? नाही तर काय एकत्र करतो त्याच्यात पण मज्जा आहे. सगळ्यात आधी मी रेडी झाले बघा. कोणीच तयार नाही आणि मी जीन्स आणि टॉप घातलाय. बाहेर जाताना मला हेच कम्फर्टेबल वाटतं. चला लवकर निघालो आता आम्ही शिवराज धाब्याकडे. शनिवारी कसं असतं माहिती आहे, भारी वाटतं बाहेर पडल्यावर. सगळे कसे सुट्टी असल्यामुळे मोस्टली सगळेजण बाहेर पडतात, शॉपिंग करतात, हॉटेलिंग करतात. रात्रीचं चमक धमक असते, भारी वाटतं. आणि आलो आम्ही एकदा शिवराज धाब्यावर. पण आज सुद्धा इथे वेटिंग आहेच, म्हणजे असतंच नेहमी. आणि आजचं सॅटर्डे आहे तरी सुद्धा आम्ही लवकर निघालोय. पण मजा येते त्या एक वेटिंगला सुद्धा. तुम्ही म्हणाल काय आहे एवढं या धाब्यात? ज्यांनी खाल्लं त्यालाच माहिती ना. म्हणजे मला तरी आवडतं, म्हणजे आमच्या सगळ्या फॅमिलीला आवडतं. आणि इथली जागा छोटी आहे, कराडची जागा केवढी मोठी आहे माहिती आहे. इथे आता त्यांनी केलं याच्यात पण छान व्यवस्थित. शिवराज धाबा, CBD बेलापूर. आणि या जागेत सुद्धा त्यांनी शिवरायांचं भोजन करतानाचा स्टॅच्यू त्यांचा आहे, ती त्यांची आयडेंटिटी आहे. कराडात तर खूप मोठा स्टॅच्यू आहे त्यांचा. आणि गर्दी होतीच पण आमचा नंबर आला तरी पण बऱ्यापैकी म्हणजे अर्धा तास आम्ही थांबलो. छान असतो तिथला अख्खा मसुरा. पण आज नेमकं त्यांचं दही संपलं, मटका दही. पण रोटी बघा केवढी मोठी आणि तो मसुरा. आता जास्त काही न बोलता आम्ही खायला सुरुवात केली. बाकीचं काही शूट केलंच नाही. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुन्हा असेच. बाय.